ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सचिन आणि साक्षीचं सत्य सायलीला समजलेलं असतं आणि सायलीने आपल्याला कॅफेमध्ये बघितलंय हे सचिन साक्षीला समजलेलं असतं. त्यामुळे सचिन आणि साक्षी हे दोघेही तिथून पळ काढतात. सचिन सायलीजवळ बोलायला येण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यातच सायली तिथून गायब झालेली असते आणि त्यानंतर इथे सचिन घाबरलेला असतो. तेव्हा साक्षी म्हणते की सचिन, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? मग चल तू माझ्याबरोबर. तुला कशाची आणि काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी मी घेते. तेव्हा इथे सचिन आता घाबरलेला असतो. जर मी अर्जुनच्या हाती सापडलो, त्याच्या तावडीत सापडलो तर तो मला सोडणार नाही. एकदा सुभेदारांनी त्यांच्या मुलीसाठी मला माफ केलं आहे, पण पुन्हा माफ करणार नाही याची खात्री सचिनला असतेच आणि म्हणूनच तो आता साक्षीबरोबर जायला तयार होतो. ही गोष्ट सायलीने घरी येऊन आपल्या कुटुंबियांना सांगितलेली असते की मी सचिनला एका मुलीबरोबर बघितलं आणि ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिखरे होती. आणि हे सत्य समजल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आता काय? आता अर्जुन इथे सचिनला सोडणार आहे का? कारण त्याने तिच्या बहिणीला पुन्हा एकदा दुखावलेलं असतं. त्याच्या बहिणीला दुखावलं किंवा तिच्या डोळ्यात जर पुन्हा अश्रू आले तर मी सचिनला सोडणार नाही हे अर्जुनने आधीच सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच येणाऱ्या भागामध्ये पळून जाणाऱ्या साक्षी सचिनला अर्जुन सायलीने पोलिसांच्या मदतीने पकडलेलं असतं आणि त्या दोघांना जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता या धक्काने अस्मिता मात्र सावरत नाही. अस्मिता जेव्हा तो व्हिडिओ बघते तिला खूप मोठा धक्का बसतो आणि अस्मिता कोसळते. आणि तेव्हाच अस्मिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात आणि तेव्हा तिची डिलिव्हरी झालेली असते. अस्मिताने एका गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघेजण एकमेकांना भेटणार असतात कॅफेमध्ये आणि त्याच ठिकाणी प्रियाने मुद्दामूनच साक्षी सचिनची भेट घडवून देण्याचा निर्णय घेतलेला असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी ती म्हणते की आता साक्षी सचिनचे हे पत्ते सायली अर्जुनसमोर उघडलेच पाहिजे. कारण का? तिला असं वाटतं अर्जुन सायली माझ्या विरोधात पुरावे गोळा करतायत. मग आता माझ्याकडून त्यांना जर डिस्ट्रॅक्ट करायचं असेल तर डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी अस्मिता हा चांगला एक मार्ग आहे असं तिला वाटतं. अस्मितावरती सगळ्यांचा खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. तेव्हा सचिन आणि साक्षीचं कारस्थान या लोकांना समजलं तर मग अस्मिताला खूप मोठा धक्का बसेल आणि अस्मिताला सावरण्यामध्ये अर्जुन सायलीचा वेळ जाईल. मग माझ्याकडे त्यांचं लक्ष काही येणार नाही असं तिला वाटत असतं. पण आता ही गोष्ट आधीच अर्जुनला माहिती आहे. ते काही प्रियाला माहिती नसतं की साक्षी जिवंत आहे. ही गोष्ट अर्जुनला माहिती आहे. पण जेव्हा इथे आता कॅफेमध्ये सायली जाते आणि अर्जुन काही येत नाही. सायलीने सचिन आणि साक्षीला बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. पण तिने खूपच हुशारीने त्या दोघांचा फोटो काढून घेतलेला असतो आपल्या मोबाईलमध्ये. आणि मोबाईलमध्ये फोटो काढल्यानंतर ती काय करते, तिथून आता निघते. तेव्हा सचिन तिला अडवायला येत असतो. तो म्हणत असतो, प्लीज हे सत्य कुणालाही सांगू नको, प्लीज सायली ऐका, सायली बहिणी प्लीज ऐकून घ्या. पण सायली म्हणते की नाही, आता मी काही ऐकून घेणार नाही आहे. अस्मिता ताईंनी तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला आणि तू काय केलंस, त्यांचा विश्वासघात केलास. आणि साक्षी तू जिवंत आहेस. आता मी तुम्हाला दोघांना सोडणार नाही. तू गेली 2.5 वर्ष माझ्या वडिलांना त्रास दिलास आणि तू माझ्या अस्मिता ताईंच्या भावनांशी खेळलास. घरातल्या सर्व लोकांच्या विरोधात जाऊन त्यांनी तुला पुन्हा एक संधी दिली हे नातं टिकवण्यासाठी आणि तू इतक्या मनमोकळ्या बाईच्या चेहऱ्यावरचं हसूसुद्धा हिरावून घेतलंस रे. पण आता नाही. आता तुझं कारस्थान सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय मी नाही थांबणार. आणि मग काय होतं, सायली तिथून निघते, रिक्षा पकडते, घरी येते. तेव्हा इथे कल्पना त्याचबरोबर प्रताप काका दोघेजण बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते, आई
मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा सचिन भाऊजींबद्दलच आहे. तेव्हा कल्पना म्हणते, काय गं सायली, काय झालं? आता पुन्हा त्याने काहीतरी चुकीचं केलं का? तेव्हा सायली म्हणते की मी कॅफेमध्ये यांना भेटायला गेले होते, तेव्हा मी तिथे सचिन भाऊजींना एका मुलीबरोबर बघितलं. पण ती मुलगी कोण होती हे जर तुम्हाला कळलं, तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. प्रताप काका म्हणतात, कोण होती ती मुलगी, सांगशील का सायली? तेव्हा सायली म्हणते, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिखरे होती, साक्षी शिखरे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य दारामध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणतो, बायको हे काय बोलतेस तू? तेव्हा सायली म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, साक्षी जिवंत आहे म्हणून. मी तिला बघितलं होतं कॅफेमध्ये. आज त्याच कॅफेमध्ये मी साक्षीला पुन्हा एकदा बघितलं आणि ते सुद्धा स्पष्टपणे. साक्षी आणि सचिन भाऊजी यांचं एकमेकांवरती प्रेम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय? सचिन आणि साक्षी हे दोघेजण एकत्र होते? साक्षी सचिनची गर्लफ्रेंड आहे? तेव्हा ती म्हणते, हो, आणि त्या दोघांनाच मी एकत्र बघितलं. अर्जुन म्हणतो, बायको तू मला 100% सांगू शकतेस की ती साक्षी शिखरेच होती? ती म्हणते, मी तुम्हाला 1000% सांगू शकते, कारण ती साक्षीच होती. मी तुम्हाला पुरावा देऊ शकते. मी त्या दोघांचा फोटोसुद्धा काढलेला आहे. तेव्हा सायली तो फोटो अर्जुनला दाखवते, चैतन्य, कल्पना, प्रताप काका सगळ्यांना दाखवते, अश्विनला सुद्धा. अश्विन म्हणतो, हा फ्रॉड माणूस माझ्या बहिणीला फसवतोय. माझ्या बहिणीचा विश्वासघात केला या फ्रॉड माणसाने. सोडणार नाही आहे मी त्याला, अजिबात सोडणार नाही आहे. तरीसुद्धा मी अस्मिताईला सांगितलं होतं, या माणसाला पुन्हा एक संधी देऊ नकोस. ज्या माणसाने तुझा विश्वासघात केला आहे त्या माणसाला आयुष्यात पुन्हा संधी द्यायची नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काय करायचं हे आता कुणालाही कळत नसतं. कारण का अस्मिताला कोण सांगणार ना? अस्मिताला जर कळलं तर तिला किती त्रास होईल. पण एक दिवशी अस्मिताच म्हणालेली असते की जे काही चुकीचं घडेल त्याचीसुद्धा जबाबदारी मी घेईन, की माझ्यामुळे घडलं. पण प्लीज तुम्ही सचिनला या घरामध्ये घ्या. मग आता जरी चुकीचं घडलं आहे तरी अस्मिताने स्वतःला त्रास करून घ्यायला नको. कारण तिने फक्त एक रिस्क घेतलेली असते, त्याला संधी देऊन. आणि शेवटीला काय घडलेलं असतं, जे नको घडायला तेच घडलेलं असतं. आणि तेव्हा इथे अस्मिता त्या ठिकाणी येते आणि म्हणते, काय झालं, तुम्ही मगापासून सचिनचं नाव का घेताय, काय घडलं आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई तू प्लीज इकडे ये, इकडे ये आणि तू इथे शांतपणे बस बरं. तेव्हा अस्मिता म्हणते, हे बघा, तुम्ही आता जे काही आहे ना ते मला थेट सांगा हां, कारण उगाच तुम्ही गोल गोल फिरवू नका. जे काही आहे ते खरं खरं सांगा प्लीज. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई, सायलीने सचिनला एका मुलीबरोबर बघितलं कॅफेमध्ये, आणि ती मुलगी कोण होती तुला कळलं तर तुला खूप मोठा धक्का बसेल. पण तू प्लीज स्वतःला सावर, कारण तू प्रेग्नेंट आहेस. ती मुलगी साक्षी शिखरे होती. साक्षी शिखरे जिवंत आहे आणि ती सचिनची गर्लफ्रेंड आहे. त्या दोघांना सायलीने एकत्र बघितलं. अस्मिता म्हणते, कसं शक्य आहे? हे शक्य नाही आहे. ती साक्षी मेली आहे ना? अरे आपण न्यूजला सगळ्यांनी बघितलं. त्या महिपत शिखरेने तिचं श्राद्धसुद्धा घातलं ना. अर्जुन तुला बोलावलेलं तिच्या श्राद्धाला. मग ती जिवंत कशी असेल? हे काय बोलताय तुम्ही? ती दुसरी कुणीतरी असेल. तेव्हा सायली म्हणते, हा बघा अस्मिताताई, तुम्ही फोटो बघा आणि आता या फोटोवरती तरी विश्वास ठेवा. तेव्हा सायली तो फोटो आता अस्मिताला दाखवते. अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. कारण का तर इथे अस्मिताला असं वाटतं की या माणसाला एक संधी दिल्यानंतर हा सुधारेल, पण तो इतका बिघडला आहे हे आता अस्मिताला समजलेलं असतं. अस्मिता म्हणते, नाही, आता या माणसावरती विश्वास ठेवणं चुकीचं आहे. या माणसाने माझा विश्वासघात केला आहे. तेव्हा ती इथे आता सचिनला फोन करत असते जा विचारायला. अस्मिता पूर्णपणे हादरून गेलेली असते. काय करावं तिला काही कळत नसतं. तेव्हा इथे अस्मिताला चक्कर येते. अस्मिताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. त्यानंतर अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना फोन केलेला असतो आणि इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलेलं असतं की साक्षी आणि त्याचबरोबर सचिन या दोघांचे सुद्धा फोन लोकेशन ट्रेस करत राहा. तेव्हा इथे आता सचिनचा फोन रेकॉर्ड हा चेक केला जात असतो, त्याचं लोकेशन ट्रेस केलं जात असतं. तेव्हा इथे अस्मिताच्या मोबाईलवरून त्याला फोन केले जात असतात जेणेकरून कॉल लोकेशन ट्रेस केलं जाईल.
तेव्हा इथे अस्मिताचा फोन त्याने एकदा उचललेला असतो. तेव्हा ती म्हणते, सचिन हे सगळं काय आहे, तू का केलंस हे सगळं? तेव्हा तो म्हणतो की अस्मी, हे बघ तू शांतपणे ऐकून घे, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. हे बघ तू जे काही बघितलंस ना ते खरं नाही आहे, सायली वहिनींवरती विश्वास नको ठेवू. तेव्हा अस्मिताला कळतं की हा माणूस इतका नीच आहे की सायलीला आता खोटं ठरवतोय. आणि मग काय, तिच्या हातातला फोन खाली पडतो आणि तिला चक्कर येते आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. ती खूपच जास्त पॅनिक झालेली असते, घाबरलेली असते. ती सचिनवरती रागवते, ओरडते आणि त्याच्यामध्येच तिला आता लेबर पेन सुरू होतात आणि ती पूर्णपणे चक्कर येऊन खाली कोसळते. तिला हॉस्पिटलमध्ये अश्विन आणि अर्जुन दोघेजणं घेऊन जातात आणि मग अश्विन पूर्णपणे आपल्या बहिणीची काळजी घेत असतो. तो डॉक्टरच आहे. आणि इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं इथे अस्मिताच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतात. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंतांना फोन केल्यानंतर सचिनचं लोकेशन ट्रेस होत असतं. ते दोघेजणं आता पळून जात असतात. ते दोघेजणं कॅनडाला जाणार असतात आणि म्हणून ते दोघेजणं प्रयत्न करत असतात. तेव्हा एका ठिकाणचं लोकेशन सापडलेलं असतं. साक्षी इथे सचिनला आपल्याबरोबर घरी घेऊन गेलेली असते. ती काही पैसे, तिचे दागिने, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे आता ती घेत असते. आणि तेव्हा ते दोघेजणं ज्या लोकेशनवरती आहेत ते अर्जुन सायलीला समजलेलं असतं. इन्स्पेक्टर सावंतांनी त्याचं लोकेशन ट्रेस करत करत तिथपर्यंत ते पोचलेले असतात. आणि तेव्हा तिथून बाहेर पडत असताना साक्षी आणि सचिनला त्या दोघांना तिथे रंगेहात पकडलेलं असतं. पळून जाणाऱ्या त्या दोघांना पोलिसांनी घेराव करून पकडलेलं असतं. आणि त्या दोघांना पकडल्यानंतर सगळ्यात जास्त जर सचिनला कुणी मारलं असेल तर तो असतो अर्जुन. अर्जुनने सचिनचं थोबाड लाल केलेलं असतं. कारण का, तर त्याने त्याच्या बहिणीला धोका दिलेला असतो, फसवलेलं असतं अस्मिताला. अस्मिता खूप इनोसंट आहे, खूपच चांगली मुलगी आहे, प्रेमळ आहे. प्रियाने तिला भडकवलं होतं म्हणून ती काही मधल्या काळामध्ये सायलीबरोबर चुकीची वागत असते. पण तिचा आपल्या कुटुंबावरती, आपल्या भावांवरती, आपल्या इथे नवऱ्यावरती अतोनात प्रेम आहे. ही गोष्ट घरातल्या सगळ्यांनाच माहिती असते. जेव्हा तिला सायली किती चांगली आहे हे समजतं तेव्हा ती सायलीच्या बाजूने उभी राहते आणि प्रियाच्या विरोधात, आणि अजूनपर्यंत ती प्रियाच्या विरोधातच आहे. तेव्हा इथे आता अस्मिताला दुखावल्यामुळे इथे त्याला खूपच जास्त राग आलेला असतो. तो सचिनचं थोबाड फोडतो आणि त्याला जेलमध्ये टाकायला सांगतो. आणि तेवढ्यातच इथे आता अस्मिताला खूपच जास्त लेबर पेन सुरू झालेले असतात. आणि तेव्हा अश्विन म्हणतो की ताईची आता डिलिव्हरी होणार आहे आणि डिलिव्हरी केली तरच बरं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिताने एका गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो आणि तिला मुलगा झालेला असतो, बेबी बॉय असतो. तेव्हा इथे अश्विनला भयंकर आनंद होतो. ही आनंदाची बातमी तो सगळ्यांना सांगतो. पण सगळ्यात आधी तो आपल्या बहिणीला म्हणतो की अस्मिताही काळजी करू नको, अगं मुलगा झाला आहे आणि आता तुला तुझ्या बाळासाठी स्ट्रॉंग बनायचं आहे. बाळाची तुला काळजी घ्यायची आहे ना, तुला खूप चांगली मम्मा बनायचं आहे. तेव्हा इथे अस्मिता आता बेशुद्धच असते. पण तिच्या कानावरती तिच्या भावाचे हे शब्द पडतात आणि तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान येतं. तेव्हा आता मुलगा झाला ही गोष्ट घरातील सर्व लोकांना येऊन सांगितली जाते. प्रताप काका, कल्पना, सगळ्यांनाच आता ही गोष्ट समजते. आणि तेव्हा इथे मुलगा झाला हे समजल्यानंतर सगळे खुश असतात, आनंदी असतात. प्रिया घाबरते. ती म्हणते, अरे देवा, मला असं वाटलं होतं की इथे अस्मिताचं काहीतरी बरं वाईट होईल, पण तसं काहीच झालं नाही. उलट चांगला मुलगा गोंडस बाळ जन्माला आलं. आणि तिकडे त्या आता सचिन आणि साक्षीला पकडलं. मग आता माझं काही खरं नाही आहे. अर्जुन सायली आता माझ्याकडे लक्ष देतील का? नाही, आता अस्मिताकडे जास्त लक्ष देतील. तिला ह्या ट्रोमातून बाहेर काढायला या लोकांची गरज लागेलच ना, असा ती विचार करत असते. पण आता खऱ्या अर्थाने लढाई सुरू झालेली असते. कारण सचिन आणि साक्षी ह्या दोघांना जेलमध्ये पाठवलेलं असतं. अस्मिताची व्यवस्थित डिलिव्हरी झालेली असते, बाळ जन्माला आलेलं असतं. मग काय प्रेक्षकांनो, बाळ जन्माला आलं आहे म्हटल्यानंतर इथे अस्मितासुद्धा रिलॅक्स असते. ते आपल्या बाळाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवते. आणि मग अर्जुन सायलीसुद्धा रिलॅक्स होतात आणि दोघेजणं प्रियाच्या विरोधात अजून कशा पद्धतीने पुरावे गोळा करता येतील याच्याकडे ते लक्ष देतात. पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पळून जाणाऱ्या इथे साक्षी आणि सचिनला खूपच हुशारीने पोलिसांच्या मदतीने अर्जुन सायलीने त्यांना पकडलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देत
जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि अस्मिताला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलेला असतो.